तर शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध कायम आहे। गोळीबार केला तरी आमची जमीन आम्ही सोडणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतलेली आहे। राजन क्षीरसागर यांनी त्या संदर्भात इशारा दिलेला आहे। शेतकरी शेती सोडणार नाही असं राजन क्षीरसागर यांनी म्हटलेलं आहे। शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध हा कायम आहे आणि त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी ही भूमिका मांडलेली आहे। महाराष्ट्रातील शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी 20,000 कोटी रुपयाच्या तरतुदीला महाराष्ट्र सरकारने मंजुरी दिली। मात्र महाराष्ट्रातील शेतकरी हा त्या प्रकल्पाला कुठल्याही प्रकारे मान्यता देणार नाही। शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावानं हिसकावण्याचं कारस्थान करणारा हा प्रकल्प शेतकरी उधळून लावल्याशिवाय राहणार नाहीत। या महाराष्ट्राला कर्जामध्ये बुडवणारा हा प्रकल्प आहे।